गॅस सिलेंडर पाठोपाठ आता सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे। महानगर गॅस लिमिटेडकडून सीएनजी आणि पीएनजी दरात वाढीचा निर्णय घेण्यात आला। सीएनजीच्या किमतीमध्ये 1.5 रुपये प्रति किलो तर पीएनजीच्या दरामध्ये 1 रुपयाने वाढ झाली आहे। मुंबई, ठाणे आणि एमएमआर परिसरामध्ये सीएनजीचा नवा दर 79.50 रुपये इतका प्रति किलो असेल तर पाईपद्वारे पुरवठा होणाऱ्या गॅसचा दर हा 49 रुपये असणार आहे। आज 50 रुपये वाढणं एका सिलेंडरमध्ये मोठं सर्वसामान्य माणसाला न परवडणार आहे। जर जागतिक स्तरावर अशा पद्धतीनं दर त्याचे वाढले असतील तर त्यांनी दर वाढले तर क्रूड ऑइलचे दर कमी झालेले आहेत। सरकारने ते कमी केले का? डिझेल आणि पेट्रोलचे दर कमी केले का? तर नाही केलेले। परंतु सरकारने एकीकडे ते कमी न करता गॅसचे आणि सीएनजीचे दर वाढवलेले सर्वसामान्य माणसाला धक्का देणारे ना अतिशय अडचणीचं महागाईला सामोरं जाणारा हा प्रकार आहे। या देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्के बसत आहेत एकामागून एक। काल मार्केट क्रॅश झालं, आजही परत शेअर मार्केट खाली गेलं। हे सगळे धक्के याच्याकडे चर्चाच देशात होत नाही आहे, कारण आपण सगळे हे हिंदुत्वाच्या याच्यात एवढे प्रेरित झालेलो आहोत की आपल्याला या बाकीचे प्रश्नच आठवत नाही आहेत। त्यामुळं लोकांना एकदा एखादं वेड लागलं तर हे बाकीचे प्रश्न फारसे महत्त्वाचे होत नाहीत असं मला वाटतंय।